आज मस्त रेडी होऊन आम्ही निघालो होतो सुनील दादांच्या सासूरवाडीला धोंडे जेवण करायला। सासूरवाडीला जायचं म्हणून दोन्ही जावई छान नटले होते। काना पण मस्त रेडी झाला होता आणि आम्ही लगेचच निघालो जाण्यासाठी। जाऊन पोहोचलो आणि कानाला इतकी झोप आली होती की त्याला पहिला आजीने झोळी बांधली आणि झोपी लावून दिलं। आमचे जेवण वगैरे होस तर कानाची छान झोप झाली आणि त्यानंतर तो मस्त सगळ्यांसोबत खेळायला लागला। जेवण वगैरे करून मस्त आराम केला आणि त्यानंतर धोंडे जेवणातला महत्त्वाचा कार्यक्रम सुरू झाला, तो म्हणजे लेक जावयाला गिफ्ट देण्याचा। पहिले तर दादाचं आणि आत्याचं औक्षण झालं, त्यांना आणलेले गिफ्ट दिले आणि त्यानंतर आमचं झालं। आणि इथे जावयांपेक्षा भाच्याचे जास्त लाड चालू होते, ते म्हणजे कान्हाचेच इतके लाड पुरवत होते सगळे की बस, त्याच्यासाठी पण खूप छान छान गिफ्ट सगळ्यांनी आणले होते। आम्हाला पण गिफ्ट दिले, त्यानंतर सुनील दादा श्रुतीला दिले आणि सगळ्यांनी एक छान फॅमिली फोटो काढला। आमच्याकडे अनारसे आणि भांडे देण्याची पद्धत आहे, तर ते पण जावयांना दिले आणि त्यानंतर कानाचं पण मामाने छान असं औक्षण करून त्याला पण टोपी उपरणं देऊन त्याचा मान सन्मान केला आणि आजच त्याला बुक करून ठेवलं। सगळा कार्यक्रम व्यवस्थित झाल्यानंतर आम्ही सगळ्यांना बाय करून निघालो डाऊसला जाण्यासाठी। तिथे जाऊन कान्हा आजी बाबाला भेटला आणि मला असं वाटलं की कान्हा दोघांना पण विसरला असेल, पण कसलं काही जे पण नानांनी त्याला शिकवलं होतं ते एकदम त्याला परफेक्ट लक्षात होतं। मग काही चहा वगैरे घेतला, थोड्याशा गॉसिप केल्या आणि त्यानंतर निघालो घराकडे येण्यासाठी। पण त्या आधी कानाला बाबांनी छान फिरवून आणलं। तर असा होता आजचा आमचा दिवस। चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, बाय।